कोणाचं होणार मिडवीक एविक्शन, दीपाली की रेवा? बघायला गेलं तर बॉटमला ह्याच आहे. तर नंबर 5पासून सुरुवात करते मी. नंबर 5ला सर्वात खाली आहे ती रेवा. आणि रेवाचंच मला वाटतं एविक्शन जे आहे, मिडवीक एविक्शन हे होईल. माझ्या मते सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत वोटिंग्स लाईन ओपन आहे. तुम्ही जाऊन वोट्स करू शकता तुमच्या फेवरेटला. तर नंबर 5वर आहे रेवा. आणि सर्वात महत्त्वाचं तर तन्वीने बाई तो एक राज खोलला जो आपल्याला माहिती नव्हता आजपर्यंत. का रेवा अशी बोलली होती, प्रभू नसला तर मी आहे. त्याच्यामुळे ते एकदम दिसलं की तिने प्रभूची जागा घेतली. बघण्याचा काय, वक्त बदल दिया, जज्बात बदल दिया और हालात भी बदल दिए उस एक लाईनने. की ती बोलली का मी प्रभू बनण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे प्रभूची जागा तर मी घेऊ नाही शकत, पण मी प्रभूसारखं ऐकण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे काय तिचं म्हणणं आहे, मी प्रभू बनेल असं. तर तन्वीनी ही गोष्ट रिव्हील करून सांगून दिलं का ती माझ्यासाठी दुसरा प्रभूच आहे, म्हणजे रेवा. तर त्याच्यामुळे बहुतेक लोकांना ते हे आवडलेलंच नाही आहे. त्याच्यामुळे तिला जास्त वोट्स होताना दिसत नाही रेवाला. रेवा आहे बॉटमला. नंबर 5ला रेवा. तर नंबर 4ला आहे दीपाली सय्यद. दीपाली सय्यदनी इंडिव्हिज्युअल गेम आत्तापर्यंत खेळलेला नाही. ती फक्त काटा टीम एकत्र जोडण्यात त्याच्यातच राहिली. काल रितेश सर पण बोलले का तुम्ही जे म्हणजे भांडण झाली होती, श्रेड वगैरे केलं, त्यानंतर परत गिफ्ट कोणाला दिलं, तन्वीलाच, आणि परत एकजूट झाला काटा. तर इंडिव्हिज्युअल गेम खेळा असं बोलले रितेश सर. पण मला दीपाली आता इंडिव्हिज्युअल काय खेळणार, आता तर 1 वीक राहिला, आता तर इम्पॉसिबल, आता संपलं सगळं. तर दीपाली नंबर 4ला. तर नंबर 3ला अनुश्री माने. अनुश्री मानेचं एक मास्टर माइंड डोकं पण दिसलं, इंडिव्हिज्युअल गेम पण दिसला. ती कोणाकडूनच नाही खेळली, पण ती सगळ्यांबरोबर खेळली हे दिसले आपल्याला. आणि विशाल बरोबर ती आपल्याला जास्त बसताना दिसली. ती ना काटामध्ये गेली, नंतर टोळीबरोबर पण म्हणजे वेगळी झाली, ते चुगल्या वगैरे दाखवल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. पण एकंदरीत अनुश्री आणि विशालचं एक प्युअर नातं हे जे आहे ते आपल्याला दिसलं. पण त्यांचं नातं कसं माहिती का, चुगल्या वगैरे सगळं दाखवल्या, सगळ्या गोष्टी माहिती आहे. तो पण गेम खेळतोय, ती पण गेम खेळते, पण त्या दोघांचा इमोशनल बॉन्ड जो आहे ना तो दिसून आला. तर नंबर 3वर अनुश्री. आणि नंबर 3ची वोटिंग अनुश्रीला होती आहे. नंबर 2वर आहे टोळीचा म्होरक्या म्हणजेच विशाल कोटियन. हो, विशाल कोटियनला जबरदस्त वोटिंग होते. विशाल कोटियनला जबरदस्त सपोर्ट महाराष्ट्राचा मिळतो आहे यार. खरंच खूप वोटिंग होती विशालला. आणि खरंच आहे, आणि तो मास्टर माइंडचा गेम खेळला आहे. विशाल शिवाय बिग बॉस सीझन 6 हा अपूर्ण आहे. मी म्हणाल बिग बॉस 6 हा पूर्णच होऊ शकला नसता जर विशाल कोटियन नसता. रोज जर 1.25 तासाचा भाग म्हणजे एपिसोड असला, कमीत कमी अर्धा तासाचं फुटेज, 20-25 मिनटाचं फुटेज हे विशालचं राहायचं. किती जण नागरी करता मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तो एक मास्टर माइंड गेम खेळला आहे घरामध्ये. आणि नंबर 1ला आहे राकेश बापट. राकेश बापट आज 25 वर्षाचं करिअर आहे. हिंदी मूव्ही, मराठी मूव्ही, मराठी सिरियल सगळ्यांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि एक महाराष्ट्रात एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून एक त्याची ओळख आहे, एक मोठा अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे. आणि म्हणूनच त्याचा जो एक मोठा चाहता वर्ग त्याला वोट्स आणि सपोर्ट करताना दिसतोय. राकेशचा गेम इतका स्ट्रॉंग घरामध्ये नव्हता. तसं बघायला राकेश आणि विशालच्या गेमचं कंपॅरिझन केलं तर विशालचा गेम जास्त स्ट्रॉंग आणि तो जास्त मास्टर माइंड वाटला. पण राकेशचा गेम तितकासा स्ट्रॉंग दिसला नाही. पण त्याचा एक मोठा राकेश आत्ता पण नंतर खेळायला लागला, जो एक चांगला दिसत होता. आणि त्याला रितेश सर काल बोलले पण, तू फायनलिस्ट म्हणून खेळू नको, तू ट्रॉफीसाठी लढ. तर याचा अर्थ काय, ट्रॉफी राकेशला मिळणार आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. राकेशच्या हातात ट्रॉफी येणार आहे का, की तन्वी कोलते? मी तुम्हाला बोलली हे 2 जणांमध्येच ट्रॉफी येणार आहे. विशाल अनुश्री यांना बिग बॉसचे मेकर्स ट्रॉफी देणार नाही. ट्रॉफी राकेश किंवा तन्वी जिंकणार आहे, लक्षात ठेवा. आणि एंटरटेनमेंटची क्वीन राखी सावंतची कालच एक्झिट झाली. काय तिची एव्ही होती, काय सुंदर एव्ही होती. खरंच मस्त खेळली राखी सावंत, खरंच खूप छान खेळली. तिचा एक पॅटर्न आहे, यू कॅन लव्ह मी, यू कॅन हेट मी, बट यू कांट इग्नोर मी. तर अगदी तसंच. तर राखी सावंत काल घरातून एविक्ट झाली. आणि आता रेवाचं मिडवीक एविक्शन लोडिंग आहे, म्हणजे सोमवारी तिचं एविक्शन होताना दिसणार आपल्याला.
तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर तुम्हाला काय वाटतं, रेवा की दीपाली कोण जायला पाहिजे घराच्या बाहेर, कोणाचा गेम चांगला आहे?